नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे मेथीचा पराठा। त्यासाठी मी इथे 2 पेंडी मेथी घेतली होती आणि त्यांना स्वच्छपणे धुवून घेतले आणि नंतर सगळे पाणी काढून बाजूला ठेवले। त्यानंतर मी या सगळ्या मेथीला चॉप करून घेतले आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये मिरच्या टाकल्या। त्यानंतर मिरच्यानंतर मी लसूण टाकले, लसूणनंतर मी अद्रक टाकले, नंतर मी जिरे टाकले आणि नंतर मग मी कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ टाकले। त्यानंतर मी याच्यावरती हळद टाकली। हळद टाकल्यानंतर मी मीठ टाकले चवीपुरतं। त्यानंतर आपण जे मिश्रण केलेले होते ती पेस्ट आपण याच्यावर टाकणार आहोत। त्यानंतर त्या पेस्ट उरली होती त्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून आपण मेथी टाकली आणि त्यानंतर मेथीवरती आपण ते जे मिश्रण केलेलं पाणी होतं ते टाकणार आणि नंतर सगळ्या गोष्टींना मिक्स करून पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात मी इथे हलक्या हाताने पीठ मळत आहे सगळ्या गोष्टींना मिक्स करून। इथे मी थोडंसं करून पाणी टाकत आहे, आपल्याला अंदाज समजतोच। त्यानंतर मी पीठ मळल्यानंतर पराठा लाटायला सुरुवात केली आणि तुम्ही इथे बाहेर आमच्या घराचा खिडकीतून व्ह्यू बघू शकतात। इतकं मस्त व्ह्यू दिसत होता आणि संध्याकाळ होती आणि मग पटापटा सगळे पराठे लाटून घेतले आणि त्यानंतर गरम तव्यावर घरगुती तूप केले होते ते टाकले आणि त्यानंतर पराठा टाकला। हा पराठा नक्की एकदा ट्राय करून बघा। तुपाने केलेला पराठा गरम गरम तर खूपच सुंदर लागतो आणि ही रेसिपी मम्मीने केलेली आहे, मी फक्त व्हॉइस रेकॉर्ड करत आहे।